Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacognosy. So in previous practical lecture, we had completed the major experiment, that is experiment number 6, that is to study the morphological and microscopical characteristics of globe bird. Okay, so from today's onward we will start the next section of our practical, that is to study the morphological characters of natural drug. Okay, so in this section we have studied the different kind of natural drugs in the sense of their morphological characteristics. Okay, means ह्या सेक्शन अंडर जे एक्सपेरिमेंट्स येतात त्याच्यामध्ये आपण ड्रगचा स्टडी करायचा आहे अकॉर्डिंग टू देअर मॉर्फॉलॉजी. ओके, सो ड्रग्सचा मॉर्फॉलॉजिकल स्टडी आपण ह्या सेक्शनमध्ये जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्यांचा करणार आहोत. ओके, मग हा जो सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपण ड्रगचा मॉर्फॉलॉजिकल स्टडी करतो, हा सेक्शन आपल्याला एक्झाममध्ये स्पॉटिंग ह्या क्वेश्चन अंडर विचारलं जातं. ओके, तर स्पॉटिंग हे काय असतं, तर तुम्हाला सुरुवातीला प्रत्येक ड्रगसाठी 1-2 मिनटं दिली जातात. ओके, टोटल तुम्हाला 6 स्पॉट्स असतात. म्हणजे तुम्हाला काय केलेलं असतं, तुमचे जे वर्किंग स्टेशन्स आहेत की तिथे तुम्हाला पेट्री डिशमध्ये ड्रग ठेवले जातात. ओके, जे स्पॉटिंगला तुम्हाला स्पॉटिंगच्या सेक्शनमध्ये जे इन्क्लूड आहेत मॉर्फॉलॉजिकल स्टडी ऑफ क्रूड ड्रग, त्या सेक्शनमध्ये जेवढे एक्सपेरिमेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये जेवढे ड्रग आहेत ते ड्रग तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी पेट्री डिशमध्ये समोर ठेवले जातात. ओके, तुम्हाला एका ड्रगसाठी 2 मिनटं दिले जातात. सो तुम्ही जिथे उभा आहात तिथे समोर त्या पेट्री डिशमध्ये तुम्हाला कोणता ड्रग आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. ओके, त्याचे म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याचा कलर, ओडर, त्याची टेस्ट, एक्स्ट्रा फीचर्स, त्याचे शेप, साईज, ह्या सगळ्या प्रॉपर्टीजवरून त्या ड्रगला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आणि फर्स्ट तुम्ही आयडेंटिफाय केलेल्या ड्रगचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके, आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला 1 मार्क्स असतो इन द सेन्स ऑफ, मी हे तुम्हाला सांगते सेशनल एक्झामची प्रोसिजर. ओके, नंतर जे तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन लिहिणार आहात त्याच्यामध्ये सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि यूजेस, हे 4 जे आहेत ते प्रायमरी फार्माकोग्नोस्टिक स्टडीचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला त्या ड्रगचे लिहायचेच आहेत. ओके, अदर एक्स्ट्रा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मिनिमम हे 4 तुम्हाला प्रत्येक ड्रगचे लिहायचे आहेत. ओके, मग तुम्हाला तुम्ही जो ड्रग आयडेंटिफाय केलेला आहे तर सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, यूजेस अँड देअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके, सो टोटल हे 5 पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला स्पॉटिंगच्या ड्रगच्या आयडेंटिफिकेशनमध्ये कंपल्सरी लिहायचे आहेत. ओके, सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि यूजेस ऑफ ड्रग. ओके, असे तुम्हाला एक स्पॉट कंप्लीट झाल्यानंतर बेल होते, मग तुम्हाला पुढच्या जो काही स्पॉट असेल तिथे असं सर्क्युलेट व्हावं लागतं. ओके, असे टोटल तुम्हाला 6 स्पॉट आयडेंटिफाय करून त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती लिहावी लागते. त्याला स्पॉटिंग असं म्हटलं जातं. ओके, सो तुम्हाला ड्रग आयडेंटिफाय करायचं आहे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरनं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं असतं. ओके, सो ते जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याचा स्टडी आपण ह्या सेक्शनमध्ये करतो, मॉर्फॉलॉजिकल स्टडी ऑफ ड्रग. ओके, सो एक्सपेरिमेंट नंबर 14पासूनचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते त्या सेक्शनमध्ये येतात. ओके, सो फर्स्ट आपण एक्सपेरिमेंट नंबर बघूया. त्याच्यामधला एक्सपेरिमेंट नंबर 14, त्याच्यामध्ये आपल्याला ड्रग असे काचेची जी पेट्री डिश तुम्हाला इथे दिसतात त्याच्यामध्ये असे ड्रग ठेवले जातात. तुम्हाला तुमच्या समोर असलेल्या पेट्री डिशमध्ये कोणता ड्रग प्रेझेंट आहे ते आयडेंटिफाय करायचं असतं आणि त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि यूजेस लिहायचे असतात. ओके, सो आज आपण एक्सपेरिमेंट बघणार आहोत, एक्सपेरिमेंट नंबर 14. ओके, सो एम ऑफ दिस एक्सपेरिमेंट टू स्टडी द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ कार्मिनेटिव्ज. कार्मिनेटिव्जमध्ये कोणते कोणते ड्रग आहेत, दॅट इन्क्लूड अजोवन, ब्लॅक पेपर, कार्डॅमम and nutmeg. Okay, and laxative that includes isabgula and rhubarb. Okay, so 2 ड्रग लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचे आणि 1, 2, 3, 4 ड्रग आपल्याला कार्मिनेटिव्स कॅटेगरीचे स्टडी करायचे आहेत अंडर द मॉर्फॉलॉजिकल स्टडी ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो रिक्वायरमेंट फॉर दिस एक्सपेरिमेंट इज दॅट it requires the apparatus watch glass. Okay, and crude drug that is enlisted into the aim, that is ajovan, black pepper, cardamom, nutmeg and isabgula and rhubarb. Okay, so all these drugs are essentially required for this experiment. Okay, so these are the requirement for this experiment. Okay, so first we will understand what is mean by carminatives. Okay, carminatives म्हणजे काय, the carminatives also known as carminativum. Okay, it is an
herb or the preparation intended to either prevent the formation of gas in the GI tract or facilitate the expulsion of said gas, thereby combating the flatulence. ओके, सो फ्लॅच्युलन्स या डिसऑर्डर्समध्ये कार्मिनेटिव्ह यूज केले जातात. ओके, फ्लॅच्युलन्स म्हणजे काय, इथे तुम्हाला दिसतंय की GI ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये एअर बबल्स फॉर्म झालेले आहेत, म्हणजे गॅस फॉर्म होतं. ओके, त्याला फ्लॅच्युलन्स असं म्हटलं जातं. ओके, मग हे कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग आहेत विच यूज टू एक्सपेल आउट गॅसेस फ्रॉम द बॉडी. ओके, मग जो गॅस बॉडीच्या इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये जो तयार झालेला आहे त्याला बाहेर टाकण्यासाठी कार्मिनेटिव्ह यूज केले जातात. सो carminatives which prevents the formation of gas in GI tract. So those agent which prevents the gas formation into the body or they facilitate the expulsion of gases from the body. ओके, किंवा ते काय करणार आहेत, गॅसचं फॉर्मेशन स्टॉप करणार आहेत बॉडीमध्ये, किंवा जो गॅस बॉडीमध्ये फॉर्म झालेला आहे त्याला बॉडीच्या बाहेर टाकायचं काम ते करतात. ओके, सो कार्मिनेटिव्ह एक्सपेल द गॅसेस and the flatulence from the gastrointestinal tract by increasing the peristalsis. ओके, पेरिस्टाल्सिस मूवमेंट इन्क्रीज करून ते जो काही गॅस तयार झालेला आहे GI ट्रॅक्टमध्ये तो बाहेर टाकायचं काम करतात. ओके, सो दॅट्स वाय दे रिलीव्ह द पेन फ्रॉम द स्टमक अँड इंटेस्टाईन. सो गॅस झाल्यामुळे स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये जे पेन होतं ते रिलीव्ह करायचं काम कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, सो असे ड्रग जे आहेत त्यांचा मॉर्फोलॉजिकल स्टडी आपल्याला इथे करायचा आहे. ओके, सो फर्स्ट ड्रग आहे अजोवन. ओके, सो तुम्ही अजोवन सगळ्यांनी बघितलेलं आहे, मराठीमध्ये त्याला ओवा असं म्हणतात. ओके, इथे तुम्हाला इमेज दिसते, त्याच्यामध्ये ओवा आहे. सो सिनॉनिम फॉर ओवा इज बिशॉप्स वीड, टॅचिस्पर्मम कॉप्टिकम. ओके, सो दोन सिनॉनिम आहेत ओव्याचे, बिशॉप्स वीड अँड सेकंड इज टॅचिस्पर्मम कॉप्टिकम. बायोलॉजिकल सोर्स, it consists of dried ripe fruits of plant Trachispermum ami belonging to family Umbelliferae. So which part of ajovan is used as a drug? That it consists of dried ripe fruits. Okay, so fruit part is used as a drug. So ajovan it is nothing but the fruit, so it is a dried ripe fruit of plant Trachispermum ami. Okay, so which variety? That is Trachispermum ami belonging to family Umbelliferae. Umbelliferae हे अजोवनची फॅमिली आहे. सो इट कंटेन्स नॉट लेस दॅन 2% ऑफ V/W ऑफ volatile ऑइल. सो दिस इज द स्टँडर्ड लिमिट, फार्माकोपियल लिमिट फॉर ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो इट कंटेन्स नॉट लेस दॅन 2% ऑफ V/W ऑफ volatile ऑइल. ओके, नेक्स्ट आपण बघूया त्याची मॅक्रोस्कोपी. ओके, मीन्स मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स और ऑर्गेनोलेप्टिक characteristics. Okay, if we see the color of this ajovan, yellowish brown color. Okay, then odor is agreeable, taste aromatic, warm like thymol, length in 20 mm broad. Okay, length बघितली तर 20 mm ब्रॉड आहे. शेप आपण ह्याचा बघितला ओव्याचा तर इट ऑकर्स इन द फॉर्म ऑफ क्रिमोकार्प और सेपरेटेड मेरिकार्प. ओके, म्हणजे इथे जर तुम्ही बघितला तर ओव्याचा हा जो पूर्ण भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, क्रिमोकार्प असं म्हटलं जातं. ओके, आणि आपण जर इथे मध्ये त्याला कट दिला तर त्याचे दोन भाग जे दिसतात. ओके, हा भाग वरचा भाग सेपरेट होणार आहे, अर्ध जर केलं त्याला तर त्याचे जे दोन भाग होतात त्याला मेरिकार्प असं म्हणतात. ओके, सो पूर्ण मेरिकार्प, दोन मेरिकार्प मिळून क्रिमोकार्प फॉर्म होतं. ओके, सो दिस मेरिकार्प विथ बिफिड स्टायलोपॉड. ओके, स्टायलोपॉड म्हणजे काय, इथे तुम्हाला दिसतंय की ओव्याचा देठ. ओके, सॉरी, स्टायलोपॉड इट इज नथिंग बट दिस इज द अप्पर पोर्शन. ओके, सो इथे अप्पर पोर्शनला जो पोर्शन आहे त्याला स्टायलोपॉड असं म्हटलं जातं. अँड 5 लाईट कलर रिजेस, त्याच्यावर लाईट कलरचे इथे तुम्हाला दिसत आहेत रिजेस. सो असे टोटल 5 रिजेस जे आहेत ते प्रेझेंट असतात. अपायकल हाफ 2 to 3 पार्ट्स ऑफ क्रिमोकार्प हॅव पर्पलिश टिंग. ओके, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पर्पलिश टिंग प्रेझेंट असतं, पर्पलिश कलरचं टिंग ओव्याच्या सरफेसवर प्रेझेंट आहे. ओके, सो शेप जर आपण बघितला इट ऑकर्स इन द फॉर्म ऑफ क्रिमोकार्प और द सेपरेटेड मेरिकार्प. ओके, मग जर ओवा तुम्ही आणलात बाजारातून त्याचं असं अख्खा ह्याच्यामध्ये असतं किंवा मग 2 भाग झालेलं असतं. विथ बिफिड स्टायलोपॉड. सो अप्पर पोर्शनला जे हे तुम्हाला क्राऊन लाईक स्ट्रक्चर दिसते विच इज अन स्टायलोपॉड. 5 लाईट कलर रिजेस, इथे तुम्हाला जे रिजेस दिसत आहेत रेषा लाईट कलरच्या
Okay, so those are the 5 light color ridges, and apical half 2 to 3 part of cremocarp have purplish ting. Okay, so cremocarp वर काय असतं, ह्या ज्या पर्पलिश टिंग ज्या आहेत मध्ये तुम्हाला दिसतात रिजेसच्या मध्ये त्या प्रेझेंट असतात. ओके, आणि त्याचा हा स्टॉक आहे. ओके, so these are the morphological characteristics of ajovan. Okay, if you see the chemical constituent of ajovan, so ajovan contains the active chemical constituent is volatile oil. Okay, carminative आहे त्याच्यामुळे volatile oil ॲज अन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. कोणतं volatile ऑइल प्रेझेंट आहे तर त्याच्यामध्ये थायमॉल, पीसायमिन, टर्पिनिन, पायनिन. ओके, सो दीज आर द active chemical constituent as an volatile oil present into the ajovan. So the flavor and taste of drug is due to the thymol and volatile oil. So जी ओव्याला जी टेस्ट आहे, जो फ्लेवर आहे, which is due to the thymol and volatile oil. Then it also contains traces of tannins, glycosides, steroidal substances which is getting reported. Okay, so volatile oil content सोबतच tannins, ग्लायकोसाइड्स अँड स्टिरॉइड्ससुद्धा अजोवनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ अजोवन. ओके, नेक्स्ट uses of ajovan. So ajovan oil is used as an antiseptic, aromatic, carminative, for perfuming, disinfectant, soap and as an insecticides. Okay, so कशासाठी ajovan oil यूज केला तर as an antiseptic. Okay, so antiseptics are the agent which prevents the growth of microorganism, right? So as an antiseptic म्हणून यूज केला तर as an aromatic, carminatives are the agent which expels out gases from the body. Then for perfuming, disinfectant. Okay, so disinfectant soap जे आहेत त्याच्यासाठी परफ्यूम म्हणून त्याच्यामध्ये परफ्युमिंग एजंट म्हणून यूज केला जातं. अँड ॲज ॲन इन्सेक्टिसाइड्स. ओके, सो इन्सेक्ट किल करण्यासाठी ॲज ॲन इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केलं जातं. ओके, देन अनदर यूज ऑफ अजोवन इज दॅट अजोवन इज व्हॅल्यूड फॉर इज अँटीस्पाझमोडिक अँड टोनिक प्रॉपर्टी and also effective in relaxed sore throat, bronchitis, often constitute an ingredient of cough mixture. Okay, so this ajovan is valued for its antispasmodic property. Okay, so spasm म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ GI ट्रॅक्ट. ओके, GI ट्रॅक्टमध्ये जी मुरड मारते, जे गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्हणजे आतडी जी आहेत त्यांच्यामध्ये जी मुरड मारते त्यांचं जे कॉन्ट्रॅक्शन होतं त्याला स्पाझम असं म्हटलं जातं. ओके, सो ओवा जो आहे तो ॲज अन अँटीस्पाझमोडिक यूज केलं जातं. जेव्हा पोटामध्ये दुखत असतं, आपल्याला आतड्या पिळवळल्यासारखं होतं, पेन होतं, तेव्हा आपण ओवा खातो, राईट? सो ओवा इट्स ॲक्ट्स ॲज अन अँटीस्पाझमोडिक. जे इंटेस्टिनल ट्रॅक्टला जे स्पाझम आलेले असतात ते रिलीव्ह करण्याचं काम, त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन शो करायचं काम अजोवन करतं. ओके, देन अनदर यूज इज दॅट इट पॉसेस द टोनिक प्रॉपर्टी. ओके, अँड ऑल्सो इफेक्टिव्ह इन रिलॅक्स सोअर थ्रोट म्हणजे घसा जर दुखत असेल, ओके, सो त्या कंडिशनमध्ये ओवा यूज केला जातो फ्रॉम गेटिंग द रिलॅक्सेशन फ्रॉम दिस सोअर थ्रोट कंडिशन. अँड ऑल्सो फ्रॉम ब्रॉन्कायटिस म्हणजे काय तर ब्रॉन्काय ट्रॅक्टचं इन्फ्लामेशन होतं, त्या कंडिशनला ब्रॉन्कायटिस असं म्हटलं जातं. ओके, सो त्याच्यामध्ये सुद्धा सोअर थ्रोट आणि ब्रॉन्कायटिस ह्या दोन्ही कंडिशनमध्ये ओवा इफेक्टिव्ह आहे. सो त्याच्यामुळे ओवा जो आहे तो ॲज अन इन्ग्रेडियंट ऑफ कफ मिक्सचरमध्ये यूज केला जातो. ओके, सो डिफरंट जे कफ मिक्सचर्स आहेत त्याच्यामध्ये ओवा ॲज अन इन्ग्रेडियंट यूज केला जातो because this ajovan is effective in case of sore throat and bronchitis, right? Then next use is that externally a paste of crushed fruit is applied for relieving colic and as an hot and dry fomentation of fruits on the chest in asthma. Okay, externally सुद्धा आपण ओव्याचा यूज करू शकतो इन केस ऑफ कोलिक. ओके, कोलिक मीन्स काय इमर्जन्सी पेन इन टू द स्टमकमध्ये जे अचानक आणि लगेच असं पेन्स येतं त्याला कोलिक असं म्हटलं जातं. ओके, सो हे पेन जे आहे ते आपण रिलीव्ह करू शकतो. काय करायचं, ओवा जो आहे त्याला क्रश केलं जातं. ओके, त्याची पेस्ट केली जाते आणि ती स्टमकच्या सरफेसला ॲप्लाय केली जाते. ओके, and this is used to relieve the colic. Okay, then another use is that as a hot and dry fomentation of fruit on the chest in the asthma. Okay, suppose जर अस्थमाची कंडिशन असेल, ओके, अस्थमा म्हणजे काय तर श्वास घेण्यासाठी जी डिफिकल्टी होते त्याला अस्थमा डिसऑर्डर म्हणतात, राईट? सो त्याच्यामध्ये काय केलं जातं की ओवा जो आहे त्याला गरम केलं जातं. ओके,
किंवा ड्राय फॉर्ममध्ये, तर त्याच फॉर्ममध्ये किंवा त्याला थोडं गरम केलं जातं आणि मग त्याला काय केलं जातं, एका फडक्यामध्ये रॅप केलं जातं. ओके, आणि ते जी फडक्याची जी काही पोतळी तयार होईल ती काय केली जाते, चेस्टवर प्रेस केली जाते, म्हणजे चेस्टवर ठेवली जाते, बाजूला काढली जाते, ठेवली जाते, बाजूला काढली जाते. ओके, कफ जरी झाला असेल पेशंटला तरी हे फोमेंटेशन जे आहे हॉट अजोवांचं ते यूज केलं जातं. ओवा गरम करायचा, त्याला कॉटनच्या फडक्यामध्ये त्याची पोतळी करायची, बांधायचं त्याला, आणि मग ते जे आहे त्याने छाती जी आहे ती शेकून काढायची. ओके, सो त्याच्यामुळे कफपासून सुद्धा रिलीव मिळतो आणि अस्थमामध्ये सुद्धा ह्याचा बेनिफिट आहे. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ दिस अजोवन. ओके, सो ओवा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. ओवा जर तुमच्या समोर ठेवला तर तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. ओके, टेस्ट केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ॲरोमॅटिक अशी तिखट अशी त्या ओव्याची टेस्ट असते. ओके, सो दीज आर द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड द इन डिटेल ब्रीफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अजोवन. ओके, सो अजोवनमध्ये आपण बघितलेलं आहे सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॅक्रोस्कोपी दॅट इज मॉर्फॉलॉजी अँड केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अँड युजेस ऑफ अजोवन. ओके, नेक्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे अंडर कार्मिनेटिव्ह कॅटेगरी ब्लॅक पेपर. सो ब्लॅक पेपरसुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. ब्लॅक पेपर म्हणजे काय, मराठीमध्ये ब्लॅक पेपरला काय म्हटलं जातं तर काळी मिरी. ओके, सो सिनॉनिम आहे काळी मिरीचं. सिनॉनिम फॉर द ब्लॅक पेपर इज दॅट काली मिर्च, गोल मिर्च, काली मिरी. ओके, सो काली मिर्च, गोल मिर्च अँड काली मिरी. So these are the synonym for this black pepper. Okay, biological source, it consists of dried, fully developed, unripe fruits of Piper nigrum belonging to family Piperaceae. Okay, so it consists of dried, fully developed, unripe fruit. Okay, dried form मध्ये फुल्ली डेव्हलप झालेले पण न पिकलेले, दॅट इज अनराईप फ्रूट्स ऑफ पायपर निग्रम बिलॉंगिंग टू फॅमिली पायपरॅसी. If you see the morphological features of this black pepper, if you see the color, it having a blackish brown or grayish black color. Odor of this black pepper is aromatic and pungent. Okay, aromatic आहे आणि तिखट लागतं. Then taste is that strongly aromatic taste. Size, it is nearly globular in shape. Okay, जर तुम्ही शेप बघितलात तर गोल आहे, ग्लोब्युलर शेप आहे. About 4 to 5 mm in diameter with characteristic coat with डीप सेट व्रिंकल्स. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कोट जो आहे त्याच्यावर व्रिंकल्स प्रेझेंट्स आहेत. ओके, दिसतात तुम्हाला सुरकुत्या. एक्स्ट्रा फीचर्स, द पेरिकार्प इज थिन अँड इन्क्लोजेस द सिंगल सीड विथ हॅलो सेंटर. ओके, सो ह्याचं जे आउटर पेरिकार्प लेअर आहे ते कसं थिन असतं आणि पेरिकार्पमध्ये सिंगल सीड जे आहे ते त्या पेरिकार्पने एनकोट केलेलं असतं. ओके, द पेरिडम इज हॉर्नी इन आउटर पार्ट अँड फ्लुरी अराउंड द सेंट्रल कॅव्हिटी. ओके, सो आउटर पार्टला तुम्ही बघितलं ते हॉर्नी आहे, थोडं उंचावलेलं आहे, आणि सेंट्रल पार्ट बघितलं तर ते कसं आहे, फ्लोरी आहे, प्लेन आहे. ओके, सो दिस इज द एक्स्ट्रा फीचर विच इज असोसिएटेड विथ दिस ब्लॅक पेपर. नेक्स्ट इज दॅट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन टू द ब्लॅक पेपर. सो अल्कलॉइड्स दॅट इन्क्लूड्स पायपरिन, पायपरिडिन, पायपरेटिन, chavicin. Okay, so these are the alkaloids which is present into the black pepper. Then volatile oil content that include caryophyllene, piperonal, then phelandrine. Okay, so these are the components of volatile oil. And starch is the predominant constituent of black pepper. Okay, so black pepper it is nothing but the seed. Okay, so seed आहे त्याच्यामध्ये, फ्रूट आहे आतमध्ये, सीड आहे त्याच्यामुळे starch it is an predominant constituent for black pepper. Okay, if you see the uses of this black pepper, it is employed as an aromatic stimulant in cholera. Okay, so cholera ह्या कंडिशनमध्ये ॲज अन aromatic stimulant म्हणून यूज केला जातो. ओके, देन weakness following fever, कोमा या कंडिशनमध्ये ॲज अन स्टिम्युलंट म्हणून ब्लॅक पेपर यूज केला जातो. ओके, कॉलेरामध्ये देन फिवरमध्ये, कोमा कंडिशन्समध्ये ॲज अन स्टिम्युलंट, ॲरोमॅटिक स्टिम्युलंट ड्रग म्हणून ब्लॅक पेपर जो आहे तो यूज केला जातो. ओके, देन नेक्स्ट यूज इज दॅट इट इज यूज्ड ॲज अन स्टोमॅचिक इन डिस्पेप्सिया अँड फ्लॅच्युलन्स. ओके, डिस्पेप्सिया आणि फ्लॅच्युलन्स या कंडिशनमध्ये, डिस्पेप्सियामध्ये काय होतं तर HClचे जे कंटेंट आहे ते सिक्रेशन रेट आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, फ्लॅच्युलन्समध्ये गॅसेस तयार होतात बॉडीमध्ये. सो ह्या याच्यामध्ये ॲज अ स्टोमॅचिक म्हणून तो ॲक्ट होतो. ओके, सो स्टोमॅचिक आर द ड्रग विच इन्क्रीजेस द
सिक्रेशन रेट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, जे काही ॲसिड आहे त्याचं सिक्रेशन रेट इन्क्रीज करणार आहे आणि त्याच्यामुळे भूकसुद्धा वाढवतं. सो त्याच्यामुळे डिस्पेप्सिया आणि फ्लॅच्युलन्समध्ये त्याचा यूज होतो. ओके, देन इट इज यूज्ड ॲज ॲन अँटी पिरियॉडिक इन मलेरियल फीवर. ओके, मलेरियामध्ये ॲज अन अँटी पिरियॉडिक ड्रग म्हणून यूज केला जातो. ओके, externally it is valued for its rubeficient property as an local application. So it acts as an rubeficient. Rubeficients are the agent which used to redden the skin. Okay, so that's why it possesses the local application property. So त्याच्यामुळे लोकल ॲप्लिकेशन्समध्ये हे जे ब्लॅक पेपर जे आहे ते यूज केलं जातं आणि अँटीपिरियॉडिक ड्रग म्हणून मलेरियल फीवरमध्ये यूज केला जातो. ओके, सो दीज आर द सर्टन युजेस विच इज असोसिएटेड विथ ब्लॅक पेपर. ओके, सो ब्लॅक पेपर ड्रगमध्ये आपण बघितलेलं आहे त्याचं सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अँड युजेस ऑफ दिस ब्लॅक पेपर. ओके, नेक्स्ट आपल्याला ड्रग आहे मॉर्फोलॉजिकल स्टडीसाठी अंडर द कार्मिनेटिव्ह कॅटेगरी कार्डॅमम. ओके, सो वेलचीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे, घरामध्ये तुमच्या वेलची असते, राईट. सो इथे जी इमेज आहे ती कार्डॅममची आहे, त्याला मराठीमध्ये वेलची असं म्हणतात. सो सिनोनिम फॉर दिस कार्डॅमम इज cardamom fruit, cardamom seed and elaichi. Okay, so these are the synonym. Then biological source for this cardamom, it consists of dried ripe fruits of Elateria cardamomum belonging to family Gingiberaceae. Okay, so biological source काय याचा, it consists of dried ripe fruits of, okay, म्हणजे वेलची म्हणजे काय आहे, फ्रूट आहे. ओके, ड्राईड राईप फ्रॉममधलं फ्रूट आहे ऑफ इलेटारिया कार्डॅमम. कोणत्या प्लांटपासून मिळालेला आहे तर इलेटारिया कार्डॅममम बिलॉंगिंग टू फॅमिली जिंजिबेरासी. फॅमिली काय आहे त्याची, जिंजिबेरासी आहे. ओके, द सीड्स ऑफ विच आर रिमूव्ड ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड फॉर द यूज. द सीड शुड नॉट contain less than 4% of volatile oil. Okay, so this is the standard limit for active chemical constituents. So seed should contain not less than 4% of volatile oil. Okay, आपण त्याच्या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. सो कलर जर आपण बघितला इथे तर नॅचरल कलर ऑफ कार्डॅमम विदाउट प्रोसेसिंग इज ग्रीन. ओके, ऑर पेल बफ. जर नॅचरल तुम्ही कलर बघितलात वेलचीचा तर तो कसा असतो, ग्रीन असतो किंवा पेल बफ असतो. ओके, इफ ट्रीटेड विथ सल्फर डायऑक्साईड इट चेंजेस टू व्हाईट. ओके, म्हणजे जर जास्त पिरियडसाठी जर स्टोअर करून ठेवायचे असेल तर त्याला सल्फर डायऑक्साईडसोबत ट्रीट केलं जातं आणि मग त्याच्यामुळे त्याचा जो ग्रीन कलर आहे नॅचरल ग्रीन कलर विच कन्वर्टेड इन टू द व्हाईट कलर. ओके, आणि त्याच्यामुळे ते जास्त वेळासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द कलर. नेक्स्ट ओडर. सो ओडर इज ॲरोमॅटिक, ॲग्रिएबल अँड प्लीझंट. ओके, ॲरोमॅटिक आहे, ॲग्रिएबल आहे, प्लीझंट आहे. देन टेस्ट इज दॅट स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक टेस्ट. ओके, सो दिस कार्डॅमम विच हॅविंग अ स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक टेस्ट. साईज ऑफ कार्डॅमम, द कार्डॅमम कॅप्सूल आर अबाउट 2 सेंटीमीटर इन लेंथ. ओके, सो त्यांची जर लेंथ आपण बघितली तर 2 सेंटीमीटर एवढी त्यांची लेंथ असते. शेप बघितलं तर दे आर ओवाइड और ऑब्लॉंग. ओके, ओवाइड शेपचे आहेत किंवा ऑब्लॉंग शेपचे कार्डॅमम सीड्स असतात. सो दे शार्पली बिग्ड ॲट द टॉप. ओके, सो टॉप जर त्यांचं बघितलं आपण तर त्याचं टॉप कसं आहे इथे तुम्हाला दिसतंय की त्याचं जे टॉप आहे त्याला बिग शेप आहे, शार्प बिग आहे. ओके, विथ स्मूथ और लॉन्जिट्युडनल स्ट्रायेशन ऑन द सरफेस. सरफेस जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये हे स्ट्रायेशन प्रेझेंट आहेत. इथे तुम्हाला रेषा रेषा दिसत आहेत, दोज आर द स्ट्रायेशन्स. ओके, सो लॉन्जिट्युडनल स्ट्रायेशन्स त्याच्या सरफेसवर प्रेझेंट असतात. एक्स्ट्रा फीचर्स बघितले, इच कॅप्सूल कंटेन्स 3 चेंबर्स. एक जर पूर्ण आपण वेलची बघितली तर त्याच्यामध्ये 3 चेंबर्स असतात. ओके, सो इथे 1, 2 आणि ह्याच्यावरती जे झाकण असणार आहे त्याच्यामध्ये 1 चेंबर असणार आहे. ओके, सो वेलचीचे जर तुम्ही चेंबर बघितला तर हा एक चेंबर, हा एक चेंबर आणि ह्या साईडचा एक चेंबर, असे 3 चेंबर असतात. वेलची तुम्ही हातात घेऊन बघू शकता तुमच्या घरात असेल तर. ओके, सो 3 चेंबर्स आहेत विच हॅव 2 rows ऑफ सीड्स, की ज्याच्यामध्ये 2 लाईन्स आपल्याला सीड्सच्या दिसणार आहेत. दिसत आहेत, इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे. ओके, सो ईच चेंबरमध्ये अशा 2 लाईन आपल्याला सीड्सच्या दिसणार आहेत विच हॅविंग अ 5 to 10 नंबर्स ऑफ स्मॉल सीड्स. ओके, ज्याच्यामध्ये 5 ते 10 एवढे सीड्स रोमध्ये प्रेझेंट असतात. द सीड्स आर हार्ड टू टच. द सीड्स आपण हे जे ब्लॅक कलरचे जे सीड्स दिसतात वेलचीचे ते जर हातात घेऊन बघितले तर ते कसे असतात, हार्ड आहेत. ओके, रेडिश ब्राऊन इन कलर
अँड आर इरेग्युलरली ट्रायंगल इन शेप. त्या सीडचा जर तुम्ही शेप बघितला तर इरेग्युलर आहे, लाईक लिटल बिट लाईक अ ट्रायंगल शेप आहे. ओके. कवर्ड विथ ट्रान्सवर्स विंकल्स नोन ॲज रफ. ओके. सो एक जर तुम्ही हे काढून बघितलं ब्लॅक कलरचं सीड तर त्याचा जो सरफेस आहे त्याच्यावर विंकल्स असतात. ओके. त्याला रग्स असं म्हटलं जातं. त्याचा सरफेस कसा असतो, जर तुम्ही हात लावून बघितला तर तो रफ सरफेस आहे, त्याच्यावर ट्रान्सवर्स विंकल्स प्रेझेंट असतात, त्याला रग असं म्हटलं जातं. ओके. सो हे ब्लॅक कलरचे सीड्स आहेत, त्याच्यावर जे ट्रान्सवर्स विंकल्स असतात त्याला रग असं म्हटलं जातं. ओके. देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जर आपण बघितले तर कार्डेमममध्ये वोलाटाईल ऑइल सिनिओल आहे, त्याला इकॅलिप्टॉल पण असं म्हटलं जातं. ओके. सो मेन ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स इज द वोलाटाईल ऑइल विच कंटेन्स द सिनिओल. Then aromatic compounds that includes borneol, terpinin and other constituents that include fixed oil, starch, protein, silica. Okay, so these are the chemical constituents which is present into the cardamom. Okay, next part आहे uses of cardamom. So cardamom is used as an aromatic, carminative and stimulant. Okay, so as an aromatic म्हणून यूज केला जातं because it having a special type of aroma, characteristics aroma आहे त्याला. Then carminative म्हणून यूज केला जातं. Carminatives are the agent which release the gases from the body. Okay, which expels out the gases from the body. And stimulants. Okay, so stimulants जे आहेत ते काय करणार की बॉडीमधल्या जे सर्टन रिॲक्शन्स आहेत त्या स्टिम्युलेट करतात. ओके. अँड इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अन गुड फ्लेवरिंग एजंट. आपल्याला माहिती आहे की घरामध्ये जेव्हा एखादा गोड पदार्थ होतो त्याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणून वेलची पावडर आपण ॲड करतो. ओके. सो दॅट्स वाय इट इज यूज ॲज अन गुड फ्लेवरिंग एजंट. इट इज यूज इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड टिंचर फॉर रिलॅक्स्ड सो थ्रोट, पाईल्स अँड सम स्किन डिसीजेस. ओके. सो टिंचर फॉर्ममध्ये हा जो ड्रग आहे कंपाऊंड टिंचर फॉर्ममध्ये यूज केला जातो. सो टिंचर प्रिपरेशन्स इन विच अल्कोहोल इज यूज्ड. ओके. अल्कोहोलसोबत ड्रग प्रिपरेशन्स प्रिपेअर केल्या जातात त्याला टिंचर असं म्हटलं जातं. ओके. सो कंपाऊंड टिंचर ऑफ दिस कार्डेमम विच इज यूज फॉर द सोअर थ्रोट. ओके. घसा दुखत असेल तर त्याच्यामध्ये यूज केलं जातं. पाईल्सचा जर त्रास असेल, मूळव्याध, त्याच्यासाठी यूज केलं जातं. अँड सम स्किन डिसऑर्डर जर असतील तर त्याच्यासाठी टिंचर फॉर्मचं जे काही कंपाऊंड मिक्सचर आहे कार्डेममचं ते प्रिपरेशन यूज केलं जातं. ओके. सो दिज आर द युजेस ऑफ कार्डेमम. सो इथे आपला थर्ड जो मॉर्फॉलॉजिकल स्टडी आहे कार्डेमम ड्रग्सचा तो कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण कार्डेममचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि त्याचे युजेस बघितलेले आहेत. ओके. नेक्स्ट कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग आहे नटमेग. ओके. नटमेगला मराठीमध्ये जायफळ असं म्हणतात. सो जायफळसुद्धा तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतं आणि तुम्ही ते बघितलं असणार आहे. ओके. सो जायफळ, नटमेग ह्याचं सिनॉनिम आहे मायरिस्टिका, जायफळ, नक्स मोशायटा, सिमेन मायरिस्टिका, जायपत्री. ओके. सो दीज आर द सिनॉनिम फॉर नटमेग. कोणते कोणते सांगितले? मायरिस्टिका, जायफळ, नक्स मोशायटा, सिमेन मायरिस्टिका and जायपत्री. Okay. If you see the biological source of nutmeg, it consists of dried ripe seeds of Myristica fragrans belonging to family Myristicaceae. Okay. So nutmegचा कोणता पार्ट ॲज अन ड्रग म्हणून यूज केला जातो तर इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड राईप सीड यूज केले जातात ऑफ मायरिस्टिका फ्रॅग्रन्स. कोणते प्लांट आहे तर मायरिस्टिका फ्रॅग्रन्स विच हॅव्हिंग अ फॅमिली मायरिस्टिकासी. द सीड्स आर फ्री फ्रॉम देअर एरियलस. ओके. एरियलस म्हणजे काय तर हे जे जायफळ आहे त्याच्यावर वरती मेश लाईक असं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. ओके. सो त्याला एरिलस असं म्हणतात. सो दिस नटमेग सीड विच इज फ्री फ्रॉम दिस एरिलस अँड सीड कोट. ओके. अँड इट कंटेन्स नॉट लेस दॅन 5% ऑफ वोलाटाईल ऑइल. ओके. सो स्टँडर्ड लिमिट काय आहे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्सचं? इट कंटेन्स नॉट लेस दॅन 5% ऑफ वोलाटाईल ऑइल. ओके. नेक्स्ट आपल्याला त्याची मॉर्फॉलॉजी बघायची आहे, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके. इफ यू सी द कलर ऑफ दिस नटमेग, एक्सटर्नली द कर्नेल्स आर ग्रीनिश ब्राऊन ऑर ब्राऊन. ओके. कलर कसा आहे त्याचा? ग्रीनिश ब्राऊन किंवा ब्राऊन कलर आहे. ओडर जर आपण ह्याची बघितलं तर स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक ओडर आहे. टेस्ट पंजंट अँड ॲरोमॅटिक. साईज कर्नेल्स आर अबाउट 2 to 30 मीटर 2 to 30 mm इन लेंथ. ओके. लेंथ कशी आहे त्याची? लेंथ जी आहे ती 20 to 30 mm एवढी आहे आणि ब्रॉडनेस आहे त्याचा 20 to 20 मिलीमीटर. ओके. शेप जर बघितला त्याचं इलिप्सॉइडल त्याचा शेप आहे. एक्स्ट्रा फीचर्स
सो आउटर सरफेस इज रफ. ह्याचा जर आउटर सरफेस तुम्ही बघितलं तर तो कसा आहे, रफ आहे. ओके, डार्क ब्राऊन विथ रेटिक्युलेट फ्युरोज. ओके, सो त्याच्यामध्ये काय आहेत, फ्युरोज प्रेझेंट आहेत, दिसत आहेत इथे तुम्हाला नटमेगवर फ्युरोज सरफेसवर प्रेझेंट आहे. ॲट वन एंड देर इज अ स्मॉल प्रोजेक्शन. ओके, एका एंडला एक स्मॉल प्रोजेक्शन असतं. मायक्रोपाईल अँड हायलम आर प्रेझेंटेड द प्रोजेक्शन. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय, इथे एंड जो आहे तिथे स्मॉल प्रोजेक्शन इथे तुम्हाला दिसतंय, ब्लॅक कलरचा स्पॉट दिसतोय. ओके, की जिथे मायक्रोपाईल आणि हायलम प्रेझेंट असतात. ओके, सो दिस हायलम इज सराउंडेड बाय रेज्ड रिंग. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय ब्लॅक कलरचा स्पॉट आहे, तिथे हायलम प्रेझेंट आहे आणि हायलमच्या गोल इथे जो तुम्हाला हा पोर्शन दिसतोय की एक रिंग आहे की ती थोडी उठावदार दिसते, रेज्ड रिंग आहे. ओके, सो दिस हायलम विच इज सराउंडेड विथ द हेल्प ऑफ रेज्ड रिंग स्ट्रक्चर. ओके, जर आपण मेस बघितलं तर जनरली ह्या नटमेगच्या वरती एक कवरिंग असतं, असं जाळी टाईप कवरिंग असतं, त्याला मेस असं म्हटलं जातं. सो द एरिलस ऑफ द सीड्स ऑफ द नटमेग इज नोन ॲज मेस. ओके, सो त्याच्यावरती जे एरिलसचं कवरिंग असतं त्याला मेस असं म्हटलं जातं. विच अरायझेस इन द रिजन ऑफ हायलम, की जे इथून हायलमपासून अराईज झालेलं असतं. ओके, सो इथून ते असं या नटमेगच्या सरफेसवर वाढलेलं असतं. ओके, ते त्या नटमेगच्या सरफेसला कवर करतं. बिफोर द फ्लॉवर्स ओपन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. द मेस इज ॲन ऑरेंज कलर्ड मॉडिफिकेशन ऑफ नटमेग सीड. ओके, सो जे मेस जे कवरिंग इथे वरती तुम्हाला जाळी टाईप जे दिसतं ते ऑरेंज कलरचं असतं. ओके, इट कंटेन्स अमायलोडेक्स्ट्रीन विच गिव्स द रेड कलर विथ आयोडीन. ओके, सो त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय असतं तर अमायलोडेक्स्ट्रीन प्रेझेंट असतं. आयोडीनसोबत जर त्याला ट्रीट केलं तर रेड कलर प्रोड्यूस करतं. ओके, सो दिस मेस्ट इज यूज ॲज अॅन कंडिमेंट अँड ॲज अॅन फ्लेवरिंग एजंट. ओके, सो ॲज अॅन कंडिमेंट अँड ॲज अॅन फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज केलं जातं, स्पेशली फॉर द बिस्किट्स, पिकल, मीट, फिश प्रिपरेशन्स. ओके, सो ह्या प्रिपरेशनमध्ये त्यांना ॲज अॅन कंडिमेंट अँड ॲज अॅन फ्लेवरिंग एजंट्स म्हणून यूज केलं जातं. ओके, बिस्किट्समध्ये, पिकलमध्ये, मीटमध्ये, फिशमध्ये. ओके, सो दिस इज द युजेस ऑफ दिस मेस. ओके, देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जर आपण बघितले नटमेगमध्ये, सो नटमेग कंटेन्स फिक्स्ड ऑइल विच इज सॉलिड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर अँड नोन ॲज नटमेग बटर. ओके, सो नटमेगमध्ये फिक्स्ड ऑइल असतं. ओके, आणि रूम टेम्परेचरला ते कसं असतं, सॉलिड नेचरचं असतं, त्याच्यामुळे त्याला नटमेग बटर असं म्हटलं जातं. वोलाटाईल ऑइल कंटेंट जर आपण बघितलं नटमेगमध्ये तर मायरिस्टिसिन, इलिमिसिन, युजेनॉल, आयसोयुजेनॉल. ओके, अँड दिस मायरिस्टिसिन इज टॉक्सिक इन नेचर अँड large doses of nutmeg its oil may cause convulsion in human being. ओके, मग जेव्हा त्याच्यामध्ये मायरिस्टिसिन नावाचं एक टॉक्झिक कंटेंट असतं. ओके, वोलाटाईल ऑइल कंटेंटमध्ये आपण बघितलेलं आहे मायरिस्टिसिन आहे, इलिमिसिन आहे, युजेनॉल आहे, आयसोयुजेनॉल आहे. सो हे जे मायरिस्टिसिन आहे विच इज टॉक्झिक इन नेचर. ओके, मग नटमेगचा डोस जर जास्त झाला तर इट कॉजेस द कन्व्हर्जन्स इन ह्युमन बिईंग. ओके, ह्युमन बिईंगमध्ये कन्व्हर्जन्स म्हणजे सीझर्स फॉर्म होतं. ओके, म्हणजे हातपायांची अनकंट्रोलेबल मूवमेंट होते. ओके, सो त्या पेशंटमध्ये त्या कंडिशनमध्ये पेशंट जो आहे तो मे बी अनकॉन्शियस स्टेटला जातो, त्याला कन्व्हर्जन्स असं म्हटलं जातं. सो जर जास्त डोस झाला तर पेशंटमध्ये असे कन्व्हर्जन्स दिसून येतात. ओके, सो मायरिस्टिसिन अँड इलिमिसिन्स आर रिपोर्टेड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर हॅल्युसिनोजेनिक ॲक्टिव्हिटी ऑफ नटमेग. ओके, सो मायरिस्टिसिन आणि इलिमिनिसिन हे जे कंपोनंट्स आहेत नटमेगमधले ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत तर हॅल्युसिनोजेनिक ॲक्टिव्हिटीसाठी. ओके, सो हॅल्युसिनोजन म्हणजे काय तर स्लीप लाईक कंडिशन्स येते. ओके, म्हणजे पेशंटला झोप येते. ओके, पेशंट जो आहे तो त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कमी होते, तो वेगळ्याच जगामध्ये निघून जातो. ओके, दॅट फिलिंग जी आहे दॅट इज नोन ॲज हॅल्युसिनेशन. ओके, म्हणजे पेशंट जो आहे तो रियालिटीपासून वेगळ्या जगामध्ये निघून जातो. ओके, अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज हॅल्युसिनेशन. ओके, सो दिस नटमेगची जे नटमेगमध्ये जे इलिमिनिसिन आणि मिरिस्टिसिन आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस हॅल्युसिनोजेनिक ॲक्टिव्हिटी. ओके, देन स्टार्च अँड प्रोटीन्स आर द अदर कॉन्स्टिट्युएंट विच इज प्रेझेंट इन टू द ड्रग. ओके, अदर कॉन्स्टिट्युएंट स्टार्च आणि प्रोटीनसुद्धा नटमेगमध्ये प्रेझेंट असतात. ओके, देन युजेस ऑफ नटमेग. नटमेग इज अ कार्मिनेटिव्ह, ॲस्ट्रिंजंट, ॲफ्रोडिझियाक अँड स्टोमॅचिक, युजफुल इन फ्लॅच्युलन्सी, नौझिया अँड वोमिटिंग. So nutmeg is an carminative drug. Carminatives are the agent which expels the gases from the body, right?
ॲस्ट्रिंजंट्स म्हणजे काय, विच कॉजेस द प्रोटीन प्रिसिपिटेशन. ओके, सो प्रोटीन प्रिसिपिटेशन केल्यामुळे ते काय करतात, टिश्यूजचं कॉन्ट्रॅक्शन करतात, राईट. अँड ऑल्सो इट ॲक्ट्स ॲज अन ॲफ्रोडिझियाक. ओके, सो ॲफ्रोडिझियाक आर द ड्रग विच इन्क्रीजेस द सेक्शुअल डिझायर. ओके, सो सेक्शुअल डिझायर इन्क्रीज करणारी जी प्रॉपर्टी आहे ते सुद्धा नटमेगमध्ये प्रेझेंट आहे. अँड इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अन स्टोमॅचिक. ओके, स्टोमॅचिक मीन्स स्टमकला स्टिम्युलंट केलं जातं, स्टमकची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज केली जाते. अँड दॅट्स वाय इट इज यूज फॉर द फ्लॅच्युलन्स, नौसिया अँड वोमिटिंग. ओके, सो या कंडिशनमध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट यूज जर आपण बघितला नटमेगचा, तर इट इज यूज्ड ॲज अन फ्लेवरिंग एजंट. ओके, फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज केलं जातं. तुम्हाला माहिती आहे की पुरणपोळी जी आपण करतो त्याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणून अलॉंग विथ कार्डामम पावडर आपण थोडीशी नटमेग पावडरसुद्धा टाकतो. ओके, सो इट इज ॲन फ्लेवरिंग एजंट. देन नेक्स्ट यूज इज दॅट द फॅट, that is nutmeg butter is also known as banda soap, which is used in the soap industry, and the fat and the volatile oil of nutmeg is used in the treatment of rheumatism. Okay, so nutmeg मध्ये जे फॅट आहे, नटमेग बटर जे आहे की जे बंडा सोपमध्ये यूज केलं जातं. ओके, सो सोप इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज केला जातो. ओके, आणि फॅट आणि ऑइल, व्होलाटाईल ऑइल जे नटमेगमध्ये प्रेझेंट आहे ते रुमॅटिझमच्या ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं. ओके, रुमॅटिझम म्हणजे काय, तर संधिवात. ओके, सो त्याचे जे ट्रीटमेंटचे जे काही प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये फॅट आणि व्होलाटाईल ऑइल जे आहे नटमेगमधलं ते यूज केलं जातं. ओके, सो इथे आपले कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग कंप्लीट झालेले आहेत. ओके, सो नटमेगमध्ये आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि त्याचे युजेस बघितलेले आहेत. ओके, सो कार्मिनेटिव्ह कॅटेगरीमध्ये अंडर आपण कोणते कोणते ड्रग बघितलेले आहेत, तर अजोवन, ब्लॅक पेपर आणि नटमेग हे ड्रग बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला लॅक्झेटिव्ह कॅटेगरी कंटिन्यू करायची आहे. So laxatives which comes under the various category under the laxatives, purgatives are there or aperients are there. So laxatives, purgatives or the aperients are the substance that loses the stools and increases the bowel movement. Okay, so intestine मध्ये जे स्टूल झालेलं आहे फॉर्म ते काय करतात, बॉडीच्या बाहेर टाकायचं काम करतात बाय इन्क्रीजिंग द बॉवेल मुवमेंट. ओके, अँड दे आर यूज टू ट्रीट द ऑर प्रिव्हेंट द कॉन्स्टिपेशन. मग कॉन्स्टिपेशन जे होतं त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे जे ड्रग जे आहेत लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग ते यूज केले जातं. ओके, कॉन्स्टिपेशनमध्ये काय होतं की जे स्टूल फॉर्म होतं ते बाहेर पडण्यामध्ये डिफिकल्टीज येते. ओके, का डिफिकल्टी येते, कारण का ते ड्राय आणि हार्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. ओके, ड्यू टू डिक्रीज इन टू द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस एम्प्टिंग ऑफ बॉवेल कंटेंट. ओके, सो त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन हा डिसऑर्डर्स होतो आणि त्याच्यासाठी लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग्स जे आहेत ते यूज केले जातात विच लुजेस द बॉवेल. ओके, विच कॉजेस द इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल. ओके, सो असे ड्रग जे आहेत त्याचं मॉर्फॉलॉजिकल स्टडी आपल्याला इथे आता नेक्स्ट पार्टमध्ये करायचं आहे. ओके, सो फर्स्ट ड्रग आहे लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा इस्पागुल्ला. ओके, सो इस्पागुल्ला सिनॉनिम मराठीमध्ये त्याला इसबगोल असं म्हणतात. सिनॉनिम इज दॅट इसबगोल देन सिलियम सीड्स, फ्लिया सीड, देन स्पोजेल सीड. ओके, सो दीज आर द सिनॉनिम फॉर इस्पागुल्ला. ओके, बायोलॉजिकल सोर्स इट कन्सिस्ट ऑफ क्लीन dried ripe seeds of Plantagocilium belonging to family Plantaginaceae. Okay, so it consists of dried ripe seeds of Plantagocilium belonging to family Plantaginaceae. Okay, so इथे तुम्हाला जी इमेज दिसते ती इसबगोलची आहे, तुम्हाला दिसत आहेत सीड्स. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स जर आपण बघितलं तर इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड राईप सीड्स ऑफ प्लांटागोसिलियम बिलॉंगिंग टू फॅमिली प्लांटाजिनासी. ओके, त्याचे जर आपण मॉर्फॉलॉजिकल फीचर्स बघितले, ओके, सो ऑर्गनोलेप्टिक्सचं कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं इथे तुम्हाला दिसतोय. त्या सीड्सचा कलर बघितला तर कसा आहे, पिंकिश ग्रे और ब्राऊन कलरचे सीड्स आहेत. ओके, ओडर त्याला नसते, ओडर नन. टेस्ट जर त्याची बघितली तर ती मिसिलॅजिनियस और ब्लँड टेस्ट आहे. ओके, साईज जर बघितले आपण या सीड्सचे तर 10 to 35 mm एवढी लेंथ आहे आणि 1 to 1.75 mm एवढी त्याची विड्थ आहे. ओके, एवढे छोटे हे सीड्स असतात. ओके, शेप जर त्याचे बघितले तर इट ओवेट सिम्बी फॉर्म. ओके, ओवेट आणि सिम्बी फॉर्म त्याचा शेप आहे. सो 1000 सीड वे अबाउट 1.5 ग्रॅम, 1.5 ग्रॅम एवढा आपण जर इसबगोलचं सॅम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये 1000 इसबगोलचे सीड्स येतात. ओके, एक्स्ट्रा फीचर्स जर आपण ह्या सीड्सचे बघितले तर सीड्स आर हार्ड, ट्रान्सपरंट, स्मूथ,
विथ ग्रे और रेडिश ब्राऊन ओवल स्पॉट इन द सेंटर. ओके, सो हे जे सीड्स आहेत ते कशा आहेत, तर सीड्स आर हार्ड आहे, ट्रान्सपरंट आहे, स्मूथ आहे. सरफेस जर त्याचा बघितला तर स्मूथ आहे. ओके, कलर कसा आहे, ग्रे और रेडिश ब्राऊन कलर आहे आणि त्याच्या सरफेसवर त्याचे जो सरफेस आहे तो कॉन्वेक्स असतो. ओके, सो कॉन्वेक्सच्या ज्या अप्पर पोर्शनला जर तुम्ही बघितलं तर स्पॉट प्रेझेंट असतो. ओके, सो इथे तुम्हाला इथे एक इसबगोलचं सीड दिसतं आहे. ओके, सो त्याच्या पाठीवर इथे तुम्हाला एक स्पॉट दिसतो आहे डार्क कलरचं. ओके, अँड कॉन्केव सरफेस कंटेन्स द हायलम. ओके, त्याचा जो कॉन्केव सरफेस आहे त्याच्यावर इथे तुम्हाला जे दिसतं आहे ते काय असतं, हायलम प्रेझेंट असतं. मध्ये जर तुम्हाला बघितलं तर तुम्ही डार्क ब्राऊन कलरचं आहे 2 बीन शेप्ड जे हे दिसत आहेत त्याला हायलम असं म्हटलं जातं त्या रिजनला. ओके, सो कॉन्केव सरफेस कंटेन्स द हायलम कवर्ड विथ थिन मेम्ब्रेन, की जे त्याच्यावर थिन मेम्ब्रेन असते आणि दॅट थिन मेम्ब्रेन विच हॅविंग अ 2 परफोरेशन्स, की त्याला 2 होल्स असतात. ओके, सो इसबगोल सीड्स आर प्रोसीड टू टेक आउट सीड कोट अँड कमर्शियली नोन ॲज हस्क. ओके, सो हे जे इसबगोल्स जे सीड्स आहेत त्याच्यापासून काय केलं जातं, इसबगोल हस्क प्रिपेअर केले जातात. ओके, अँड दिस हस्क मेकअप अबाउट 20 to 25% ऑफ टोटल सीड. ओके, टोटल सीड्सपासून 25 ते 27 एवढं% हस्क आपण प्रिपेअर करू शकतो. ओके, सो इथे तुम्हाला जे व्हाईट कलरचे जे दिसते ते काय आहे, इसबगोल हस्क आहे, म्हणजे त्याची साल आहे. ओके, आणि इथे जे दिसतंय ते काय आहे, इसबगोलचं सीड आहे. ओके, सो त्याचे जर कॉन्केव सरफेसवर जर तुम्ही कॉन्वेक्स सरफेसवर जर पाठच्या बाजूला बघितलात तर असा डार्क कलरचा एक स्पॉट आहे. ओके, आणि कॉन्वेक्स सरफेस म्हणजे खोलगट सरफेस जो आहे तिथे जर तुम्ही बघितला तर इथे हा हायलम रिजन प्रेझेंट असतो, की जो थिन मेम्ब्रेनने कवर आहे आणि त्याच्यावर 2 परफोरेशन म्हणजे 2 ओपनिंग प्रेझेंट असतात. ओके, सो हे झाले रुबा ह्याचे इसबगोलचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, जर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आपण बघितले तर इसबगोल सीड कंटेन हायड्रोकोलायडल पॉलिसॅकराइड्स, म्युसिलेज in the epidermis of the cell. Okay, and chemically it consists of xylose, arabinose, rhamnose, galacturonic acid. Okay, so mucilage along with xylose, arabinose, rhamnose, galacturonic acid. Fixed oil and proteins are the other important chemical constituents. Fixed oil आणि प्रोटीन सुद्धा इसबगोलमध्ये प्रेझेंट असतं. ओके, सो म्युसिलेज, झायलोज, अराबिनोज, रॅमनोज, गॅलॅक्टुरॉनिक ॲसिड, फिक्स्ड ऑइल आणि प्रोटीन हे त्याचे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. ओके, इफ यू सी द युजेस ऑफ दिस इसबगोल, the major use of seed and husk is an bulk forming laxative. Okay, so they are act as a laxative and they shows their effect by forming a bulk. Okay, सो बल्क फॉर्मेशन कसं करतात तर इसबगोलमध्ये मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट म्युसिलेज आहे. ओके, आणि म्युसिलेजची ही प्रॉपर्टी आहे जर तो मॉइस्ट कंटेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. ओके, सपोज फ्लुइडी कंटेंटच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो काय करतो आहे, ते फ्लुइड जे आहे ते ॲब्झॉर्ब करतं आणि स्वेल होतो. ओके, सो त्याच्यामुळे तो बल्क फॉर्म करतो आणि बल्क फॉर्म झाल्यामुळे मग काय होतं, जे काही इनर कंटेंट आहे ते रिफ्लेक्सफुली बाहेर टाकलं जातं. राईट, so the major use of seed and husk is bulk forming laxative in the treatment of chronic constipation, amoebic and bacillary dysentery. Okay, so ह्या टाईपच्या डिसऑर्डर्समध्ये ॲज अन बल्क लॅक्झेटिव्ह म्हणून इसबगोल यूज केला जातो. ओके, देन इसबगोल प्रिपरेशन्स आर यूज टू असिस्ट द प्रोडक्शन ऑफ स्मूथ सॉलिड फिकल मास. ओके, सो इसबगोल ड्यू टू देअर इमोलियंट अँड डिइमल्सन प्रॉपर्टी दे फॉर्म अ स्मूथ सॉलिड फिकल मास. ओके, सो स्मूथ फिकल मास फॉर्म करायचं ते काम करतात. ओके, म्हणजे जो काही फिकल मास ड्राय आणि हार्ड झालेला आहे इंटेस्टाईनमध्ये त्याला स्मूथमध्ये कन्वर्ट करतात. ओके, देन नेक्स्ट इज म्युसिलेज ऑफ द इसबगोल इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ टॅबलेट्स. ओके, सो टॅबलेट प्रिपरेशन्समध्ये त्याच्यामध्ये जो म्युसिलेज हा जो त्याचा कंपोनंट आहे तो यूज केला जातो. इट ऑल्सो यूज ॲज अन स्टॅबिलायझर इन आईस्क्रीम इंडस्ट्रीज. ओके, सो आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये ॲज अन स्टॅबिलायझर म्हणून यूज केला जातं. Then isabgol is preferred to the seeds as husk contains more mucilage. Okay, so isabgol जे आहे ते
सीडपेक्षा हस्क त्याचं प्रिफरेबली यूज केला जातं बिकॉज इट कंटेन्स मोर क्वांटिटी ऑफ म्युसिलेज. ओके, अँड द सीड्स आर सेड टू बी इरिटंट ॲज कम्पेअर टू द हस्क. ओके, म्हणजे सीडची जर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं ती इरिटंट लॅक्झेटिव्ह म्हणून आहे, इरिटेशन करून इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल करणार आहे, आणि हस्क जे आहे ते बल्क फॉर्मेशन करून इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल करतं. ओके, सो त्याच्यामुळे हस्क जे आहेत ते प्रिफरेबली यूज केले जातात. ओके, so this is the morphological study for first laxative drug, that is isabgol. ओके, सो isabgolमध्ये आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्याचं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि युजेस बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट ड्रग आहे रुबाब. ओके, नेक्स्ट लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग आहे रुबाब. ओके, सो तुम्हाला इथे इमेजमध्ये दिसतं आहे हे काय आहेत, रुबाबचे रायझोम्स आहेत. ओके, so synonym for this rhubarb, rhehum, rhizome rehi, rehi radix, revanchini and gandhini. Okay, so these are the synonym. so संस्कृतमध्ये रुबाबला गंधिनी असं म्हटलं जातं, हिंदीमध्ये त्याला रेवंचिनी असं म्हटलं जातं, आणि अनदर जर नावं त्याची बघितलं त्याच्यामध्ये रेहम आहे, रायझोम रेही, रेही रॅडिक्स. ओके, सो दिज आर द सिनॉनिम फॉर द रुबाब. ओके, नेक्स्ट जर आपण त्याचा बायोलॉजिकल सोर्स बघितला तर इट कन्सिस्ट ऑफ पील ऑल ड्राईड रायझोम्स अँड रूट्स ऑफ रेहम ऑफिसिनाली बिलॉंगिंग टू फॅमिली पॉलिगोनसी. ओके, सो कोणता पार्ट यूज केला जातो तर रायझोम. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ पील्ड म्हणजे काय तर त्या रायझोमवरचं जे कवरिंग आहे ते सेपरेट आउट केलं जातं. ओके, सो पील्ड अँड dried rhizomes and roots of Rhehum officinale belonging to family Polygonaceae. The Indian rhubarb is obtained from the dried rhizomes of Rhehum imodi. Okay, so इंडियामध्ये रुबाब जे आहे ते रेहम इमोडी या प्लांट व्हरायटीपासून ऑब्टेन केलं जातं. ओके, इफ यू सी द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रुबाब, कलर जर बघितला तर येलो और ब्राऊन कलर आहे. ओके, ओडर आहे त्याला फ्रॅग्रंट ओडर आहे, टेस्ट बिटर अँड एस्ट्रिंजंट आहे त्याची. साईज जर बघितलं तर पीसेस ऑफ रुबाब आर 2 to 20 सेंटीमीटर इन लेंथ. ओके, सो 2 ते 20 सेंटीमीटर एवढी त्यांची लेंथ आहे. 1.5 to 2 सेंटीमीटर इन डायमीटर, हा त्याचा डायमीटर आहे. शेप बघितला तर रायझोम्स आर सब सिलेंड्रिकल, बॅरल शेप, कोनिकल और प्लॅनो कॉन्वेक्स पीसेस. ओके, रायझोमचा जर तुम्ही शेप बघितला तर तो कसा आहे, सब सिलेंड्रिकल आहे. ओके, बॅरल शेप आहे, कोनिकल और प्लॅनो कॉन्वेक्स पीसेससुद्धा त्याचे प्रेझेंट असतात. ओके, एक्स्ट्रा फीचर्स जर आपण रुबाबचे बघितले तर रुबाब रायझोम्स आर कॉम्पॅक्ट, फर्म अँड इरेग्युलरली लॉन्जिट्युडनल व्रिंकल्स. ओके, सो त्याच्या सरफेसवर जर तुम्ही बघितला तर इरेग्युलर लॉन्जिट्युडनली व्रिंकल्स आहेत, दिसत आहेत. सरफेस कसा आहे, रफ आहे, त्याच्यावर व्रिंकल्स प्रेझेंट आहेत, फिरोज आहे, रिजेस प्रेझेंट आहेत. ओके, अँड व्हाईल सम पीसेस शो ट्रान्सवर्स व्रिंकल्स, काही काही याच्यावर लॉन्जिट्युडनल व्रिंकल्स असतात आणि काही काही जर पीसेस बघितला तर त्याच्यावर ट्रान्सवर्स विंकल्स प्रेझेंट आहेत. ओके, सो हा पीस जर तुम्ही बघितला त्याच्यावर असे ट्रान्सवर्स विंकल्स आहेत, इथे जे आहेत ते लॉन्जिट्युडनल विंकल्स आहेत प्रेझेंट आहेत. ओके, if you see the chemical constituents, so rhubarb contains anthraquinone derivatives and their salts. Okay, so that include chrysophenol, imodine, alloimodine, rein, anthron, dianthron. Okay, so those are the anthraquinone derivatives. Okay, the official drug is required to contain not less than 3% of anthraquinone derivatives calculated as rein. Okay, so this is the pharmacological standard limit. Okay, सो मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत तर अँथ्राक्विनॉन डेरिव्हेटिव्ज आहेत अँड देअर सॉल्ट्स, त्याच्यामध्ये क्रिसोफेनॉल, इमोडिन, ॲलोइमोडिन, रेइन, अँथ्रॉन अँड डायअँथ्रॉन. ओके, इफ यू सी द युजेस ऑफ दिस रुबाब इन लार्जर डोसेस, रुबाब इज पर्गेटिव्ह. ओके, लार्ज डोसेसमध्ये रुबाब पर्गेटिव्ह म्हणून ॲक्ट होतं बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ अँथ्राक्विनॉन डेरिव्हेटिव्ज. ओके, बट इन व्हेरी स्मॉल डोसेस द ड्रग इज गिवन टू द चिल्ड्रन इन द डायोरिया. ओके, बट चिल्ड्रनमध्ये हा जरी पर्गेटिव्ह म्हणून ॲक्ट होत असला तरी लहान मुलांमध्ये रुबाब जो आहे तो फार कमी डोसमध्ये दिला जातो डायोरिया ट्रीट करण्यासाठी. ओके, डायोरियामध्ये काय होतं आहे, मोर स्टूल अँड फ्लुइड इव्हॅक्युएशन फ्रॉम द बॉडी. ओके, सो त्याच्यामध्ये जे आहे ते रुबाबचा डोस जो आहे तो कमी दिला जातो फॉर चिल्ड्रन. ओके, आणि इट कंटेन्स टॅनिन्स अँड इज असोसिएटेड विथ ॲस्ट्रिंजंट इफेक्ट आफ्टर पर्गेशन. ओके, सो त्याच्यामध्ये टॅनिन्स हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतं. सो टॅनिन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन,
प्रिसिपिटेशन प्रोटीनचं केल्यामुळे काय होतं आहे, त्या सेल जो आहे की ज्याच्यामधलं प्रोटीन प्रिसिपिटेट झालेलं आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. सो त्याच्यामुळे तो ॲस्ट्रिंजंट इफेक्ट शो करणार आहे. परगेशन ॲक्शननंतर ॲस्ट्रिंजंट इफेक्टसुद्धा रुबाब शो करतो. ओके, सो दिस इज द लास्ट ड्रग अंडर दिस मॉर्फोलॉजिकल स्टडी. लॅक्झेटिव्ह कॅटेगरीमध्ये आपण इसबगोल आणि रुबाब बघितलेला आहे. ओके, रुबाबमध्ये सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि त्याचे युजेस. ओके, नेक्स्ट पार्ट जर तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये बघितलात मॅन्युअलमध्ये तर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे ड्रग आहेत ते मेन्शन केलेले आहेत ड्रगमध्ये. सो फर्स्ट आहे अजोवन. ओके, सो तुम्हाला टेस्टसुद्धा दिलेला आहे, त्याचं कलर, ओडर, टेस्ट, साईज, शेप अँड एक्स्ट्रा फीचर्स. तुम्ही तो ड्रग बघितल्यानंतर काय ऑब्झर्व केलं आहे ते तिथे लिहायचं आहे इन ऑब्झर्वेशन. ओके, सो फर्स्ट आता आपण इथे ऑब्झर्वेशन टेबल भरायच्या आधी आपण एक व्हिडिओ बघणार आहोत की ॲक्च्युअल लॅबमध्ये जे आपल्या ड्रग आहेत त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे. ओके, सो तो तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला ड्रग जे आहेत ते इझिली आयडेंटिफाय होतील. ओके ओके, सो असे तुम्हाला पेट्री डिशमध्ये ड्रग जे आहेत ते स्पॉटिंगसाठी ठेवले जातात. ओके, सो हे जे कार्मिनेटिव्ह आणि लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग आहेत की ज्याचा आपण आता मॉर्फोलॉजिकल स्टडी केलेला आहे. ओके, सो आता आपण ॲक्च्युअल हे ड्रग कसे दिसतात ते बघणार आहोत इंडिव्हिज्युअली. ओके, सो इंडिव्हिज्युअल ड्रग आपण इथे कसा दिसतो तो इथे बघणार आहोत. ओके, सो अशा पेट्री डिशमध्ये ड्रग जे आहेत ते स्पॉटिंगसाठी लॅबमध्ये ठेवले जातात. ओके, सो इथे लॅक्झेटिव्ह आणि कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग इथे मेन्शन केलेले आहेत. ओके, सो फर्स्ट हा जो ड्रग आहे तो अजोवन आहे, त्याला मराठीमध्ये ओवा असं म्हणतात. ओके, सो ओवा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ओवा जो आहे तो असा दिसणार आहे. राईट, सो दिस इज ॲन अजोवन. देन नेक्स्ट ड्रग आपण बघितला होता ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी. ओके, सो काळी मिरीसुद्धा तुम्ही बघितलेला आहात सगळ्यांनी. दिस इज काळी मिरी. देन नेक्स्ट ड्रग कार्डॅमम, दॅट इज मराठीमध्ये त्याला वेलची असं म्हणतात. ओके, सो दिस इज ॲन वेलची. इथे व्हाईट कलर आहे कारण का सल्फर डायऑक्साईडची त्याच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे. ओके, देन नेक्स्ट ड्रग आहे कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचा नटमेग, त्याला मराठीमध्ये जायफळ असं म्हणतात. ओके, सो हे जे आहे ते नटमेग आहे. सो हे कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग झाले. हा जो आहे तो इसबगोल आहे विच इज ॲन लॅक्झेटिव्ह ड्रग. ओके, सो इथे तुम्हाला दिसेल इसबगोलचे सीड्स कसे आहेत. ओके, सो त्या पेट्री डिशमध्ये आहेत ते इसबगोलचे सीड्स आहेत. ओके, देन लास्ट ड्रग आहे हा आपला रुबाब. ओके, सो रुबाब जो आहे तो रायझोम आहे. इथे जो तुम्हाला डायग्राममध्ये दिसतोय तो रुबाबचा रायझोम आहे. ओके, सो आता आपण ॲक्च्युअल ड्रग्ज जे आहेत लॅबमध्ये ते तुम्हाला कसे दिसतात ते मी दाखवलेलं आहे. ओके, सो त्याच्या मॉर्फोलॉजिकल स्टडी आपण करायचा आहे आणि त्याच्यानुसार आपण हे ऑब्झर्वेशन टेबल भरायचं आहे. ओके, सो फर्स्ट ड्रग जो आपण बघितला ओवा, त्याचा कलर कसा आहे तर येलोइश ब्राऊन. ओके, सो तुम्हाला ऑब्झर्वेशनच्या सेक्शनमध्ये येलोइश ब्राऊन लिहायचं आहे. ओडर कशी आहे त्याची तर ॲग्रीएबल. टेस्ट ॲरोमॅटिक, वार्म लाईक थायमॉल. साईज लेंथ 20 mm, ब्रॉड. शेप नॉट मेन्शन देअर. ओके, एक्स्ट्रा फीचर फॉर अजोवन दॅट इन्क्लूड अपायकल हाफ ऑफ क्रिमोकाप हॅव पर्पलिश टिंग. ओके, सो त्याच्या क्रिमोकापवर काय आहे पर्पलिश टिंग प्रेझेंट आहे विच इज कम्स अंडर द एक्स्ट्रा फीचर्स. ओके, सो हे अजोवन ड्रगचं ऑब्झर्वेशन झालं. ब्लॅक पेपरसाठी कलर कसा आहे ब्लॅकिश ब्राऊन और ग्रेइश ब्लॅक. ओके, ओडर कशी आहे त्याची ॲरोमॅटिक अँड पंजंट. टेस्ट कशी आहे स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक. साईज कशी आहे 4 to 5 mm डायमीटर. ओके, शेप कसा आहे ब्लॅक पेपरचा तर ग्लोब्युलर शेपचा आहे. एक्स्ट्रा फीचर्समध्ये आपण काय बघितलं होतं तर पेरिडर्मिस इज हॉर्नी इन आउटर पार्ट अँड फ्लोरी अराउंड द सेंट्रल कॅव्हिटीज. ओके, त्याच्यामध्ये कसे आहेत की व्रिंकल्स टाईप सरफेस आहे. त्याच्यामध्ये पेरिडम जे आहे ते हॉर्नी आहे, थोडं वरती आलेलं आहे आणि मधला जो पोर्शन आहे तो फ्लोरी आहे. ओके, सो हे झालं ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीचं ऑब्झर्वेशन. नेक्स्ट ड्रग आपण बघितला आहे कार्डॅमम. सो कार्डॅममचा कलर कसा आहे ग्रीन और पेल बफ. ओके, सल्फर डायऑक्साईडची जर ट्रीटमेंट केली असेल तर तो व्हाईट कलरमध्ये असतो. ओके, त्याच्यामुळे आपल्या लॅबमध्ये जे कार्डॅममचं सॅम्पल आहे ते व्हाईटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे कारण का ते जास्त पिरियडसाठी स्टोअर केलेलं आहे. ओके, ओडर जर बघितलं त्याचे ते ॲरोमॅटिक आहे, ॲग्रीएबल आहे, प्लीझंट आहे. टेस्ट जर बघितलं तर स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक त्याची टेस्ट आहे. साईज 2 cm लेंथ आहे. त्याच्यानंतर शेप बघितलं तर ओवॉइड और ऑब्लॉंग आहे. एक्स्ट्रा फीचर्समध्ये आपण बघितलेलं आहे 3 साइडेड ते फ्रूट आहे. शार्पली बिक्ड ॲट द टॉप.
टॉपला त्याला शार्प बीक आहे, स्मूथ और लॉन्जिट्युडनल स्ट्रायशन्स प्रेझेंट ओव्हर द सरफेस, त्याच्या सरफेसवर लॉन्जिट्युडनल स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात, राईट. सो हे वेलचीचं ऑब्झर्वेशन झालं कार्डॅमम. नेक्स्ट ड्रग आपण बघितला होता नटमेग, मराठीमध्ये त्याला जायफळ. सो नटमेगचा कलर कसा होता, तर कर्नेल्स जे आहेत विच आर ग्रीनिश ब्राऊन और ब्राऊन कलर. ओडर स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक होता. टेस्ट पंजंट आणि ॲरोमॅटिक आहे. साईज कर्नेल्स आर 20 to 30 मिलीमीटर इन लेंथ अँड 20 मिलीमीटर ब्रॉड. शेप कसा आहे त्याचा, इलिप्सॉइडल आहे. एक्स्ट्रा फीचर्समध्ये आपण बघितलं होतं आउटर सरफेस इज रफ विथ रेटिक्युलेट फिरोज, हायलम अँड मायक्रोपाईल प्रेझेंट ॲट द प्रोजेक्शन अँड हायलम इज सराउंडेड विथ रेज रिंग. ओके, सो हे सगळे एक्स्ट्रा फीचर्स जे आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, नेक्स्ट ड्रग बघितला होता लॅक्झेटिव्ह कॅटेगरीमध्ये इसबगुला. सो कलर ऑफ दिस पिंकिश ग्रे और ब्राऊन. ओडर नव्हता त्याला. टेस्ट जो आहे तो मिसिलाजिनियस आहे. साईज त्याची 10 to 35 मिलीमीटर इन लेंथ अँड 1 to 1.75 मिलीमीटर विड्थ आहे. ओके, शेप जर बघितला तर ओवेट सिम्बिफॉर्म शेप आहे त्याचा. एक्स्ट्रा फीचर्समध्ये बघितलं तर ओवल स्पॉट इन सेंटर ऑफ कॉन्वेक्स सरफेस. कॉन्केव सरफेस कंटेन्स हायलम covered with thin membrane which having a 2 perforations. Okay, so this is the ऑब्झर्वेशन रिगार्डिंग इसबगोल ड्रग. ओके, देन लास्ट ड्रग आहे लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा रुबाब. कलर जर बघितला तर येलो और ब्राऊन कलरचा आहे. ओके, ओडर फ्रॅग्रंट आहे. टेस्ट बिटर अँड ॲस्ट्रिंजंट आहे. साईज बघितलं तर 2 to 20 सेंटीमीटर लेंथ आहे आणि 1.5 to 2 सेंटीमीटर एवढा डायमीटर आहे त्याचा. शेप जो आहे तो सब सिलेंड्रिकल, बॅरल शेप्ड, कोनिकल और प्लॅनोकॉन्वेक्स पीसेस आहेत. ओके, एक्स्ट्रा फीचर्स जर आपण बघितले तर कॉम्पॅक्ट अँड फर्म विथ इरेग्युलर लॉन्जिट्युडनल विंकल्स, फिरोज ऑर द रिजेस अँड सम पीसेस शोज द ट्रान्सवर्स विंकल्स. ओके, सो हे एक्स्ट्रा फीचर्ससुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, सो इथे आपला हा मॉर्फॉलॉजिकल स्टडीचा पहिला एक्सपेरिमेंट जो आहे एक्सपेरिमेंट नंबर 14 तो कंप्लीट झालेला आहे. ओके, सो कन्क्लुजन काय लिहायचं आहे आपल्याला. सो विथ द हेल्प ऑफ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स गिवन अननोन क्रूड ड्रग इज कन्फर्म टू बी अजोवन, ब्लॅक पेपर, कार्डॅमम, नटमेग, इसबगोला अँड रुबाब. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये सगळे ड्रग इथे इन्क्लूड केलेले आहेत जे आपण एक्सपेरिमेंट नंबर 14मध्ये बघितलेलं आहे. अजोवन, दिस इज ब्लॅक पेपर, दिस इज कार्डॅमम, दिस इज नटमेग, दिस इज इसबगोला अँड दिस इज रुबाब ड्रग. ओके, सो इथे आपला हा मॉर्फॉलॉजिकल स्टडीचा पहिला एक्सपेरिमेंट नंबर 40 कंप्लीट झालेला आहे. 14. ओके, सो जर तुम्ही क्वेश्चन्स बघितलात तर इथे डिफाईन कार्मिनेटिव्ह, हाऊ डज दे ॲक्ट. ओके, सो इथे कार्मिनेटिव्हची डेफिनेशन आणि ते कसे ॲक्ट होतात ते लिहायचं आहे. देन हाऊ कार्डॅमम इज कल्टिवेटेड कमर्शियली. ओके, सो कार्डॅमम ड्रगचं कल्टिवेशन जे आहे कमर्शियल स्केलवर कसं केलं जातं त्याची इन्फॉर्मेशन इथे लिहायची आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम 2 अडल्ट्रंट्स ऑफ कार्डॅमम. कार्डॅमम ड्रगचे कोणते 2 अडल्ट्रंट्स आहेत त्यांची नावं इथे तुम्हाला मेन्शन करायची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपरचा बायोलॉजिकल सोर्स आणि केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय प्रेझेंट आहे त्याच्यात ते इथे लिहायचं आहे. ओके, 5th क्वेश्चन आहे नेम द सबस्टिट्यूट ऑफ ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपरचे सबस्टिट्यूट म्हणून कोणते ड्रग यूज केले जातात त्याची नावं इथे तुम्हाला लिहायची आहेत. देन नेक्स्ट 6th क्वेश्चन इज दॅट विच केमिकल कॉन्स्टिट्युएंट इज रिस्पॉन्सिबल फॉर पंजंट टेस्ट इन ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपरची जी पंजंट टेस्ट आहे त्याच्यासाठी कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर पंजंट टेस्ट ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, द नेक्स्ट 7th नंबर क्वेश्चन वेअर कोरिएंडर इज कल्टिवेटेड इन कमर्शियल बेसिस इन महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्रामध्ये कोणत्या रिजनमध्ये कोरिएंडर ड्रग जो आहे तो कमर्शियल बेसिसवर त्याचं कल्टिवेशन केलं जातं त्या रिजनचं नेम इथे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन विच प्रिन्सिपल इज रिस्पॉन्सिबल फॉर कार्मिनेटिव्ह ॲक्शन ऑफ फनेल. ओके, कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स फनेलमध्ये प्रेझेंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर कार्मिनेटिव्ह इफेक्ट ते इथे लिहायचं आहे. देन स्टेट 2 थेरापेटिक युजेस ऑफ जिंजर. ओके, जिंजर ह्या ड्रगचे 2 थेरापेटिक युजेस आपल्याला इथे लिहायचे आहेत. ओके, देन व्हॉट इज द कंडिमेंट्स. कंडिमेंट्स म्हणजे काय आणि कंडिमेंट्सचे आपल्याला 3 एक्झाम्पल लिहायचे आहेत. ओके, कंडिमेंट्स म्हणजे काय अँड 3 एक्झाम्पल्स ऑफ कंडिमेंट्स. ओके, सो कंडिमेंट्स म्हणजे काय तर गरम मसाल्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ओके त्यांना कंडिमेंट्स असं म्हटलं जातं. ओके,
सो त्याचे 3 एक्झाम्पल्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. देन व्हॉट इज मोड ऑफ ॲक्शन ऑफ इसबगुल्ला. ओके, इसबगुल्लाची मोड ऑफ ॲक्शन काय आहे ते लिहायचं आहे. इसबगोल सीड्स जे आहेत ते इरिटेशन कॉज करून बॉवेल इव्हॅक्युएशन करतात आणि इसबगोल हस्क आहे बल्क फॉर्मिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो. ओके, सो ह्या दोन्ही मोड ऑफ ॲक्शन इन ब्रीफ तुम्हाला इथे ह्याच्या आन्सरमध्ये लिहायचे आहेत. ओके, जसं आपलं थेरॉटिकल पार्टमध्ये आता लॅक्झेटिव्ह तर आपण सुरू केलेला आहे. ओके, सो लॅक्झेटिव्ज कंप्लीट झालेला आहे. तसंच नेक्स्ट कॅटेगरी आपली कार्मिनेटिव्ज जेव्हा येईल, सो कार्मिनेटिव्ज कॅटेगरी अंडर जेव्हा सगळे ड्रग कंप्लीट होणार आहेत तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपोआप मिळणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला हे आन्सर शोधायचे आहेत आणि जर्नलमध्ये लिहायचे आहेत. ओके, सो इथे मॉर्फॉलॉजिकलचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे जर्नल तुमच्या घरामध्ये आहे तर तुम्ही हे जे ऑब्झर्वेशन टेबल आहे आणि कन्क्लुजन आहे ते तुम्ही लिहू शकता तुमच्या जर्नलमध्ये. ओके, ऑब्झर्वेशन टेबल मी तुम्हाला स्लाईडमध्ये ऑब्झर्वेशन टेबल दाखवलेलं आहे कसं लिहायचं आहे तसं तुम्हाला जर्नलमध्ये लिहायचं आहे. ओके, एक्स्ट्रा फीचर्समध्ये तुम्ही थोडं कंटेंट लिहिलात तरी चालेल, कारण का ऑब्झर्वेशन टेबल जर तुम्ही मॅन्युअलमध्ये बघितलात तुमच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये तर त्याच्यासाठी स्पेस कमी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, सो तुम्ही त्यातले एक्स्ट्रा फीचर्स जे मेन आहे तेवढं इन शॉर्ट लिहिलात तरी ऑब्झर्वेशन टेबलमध्ये चालणार आहे. ओके, सो तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल लिहायचं आहे एक्सपेरिमेंट नंबर 14चं आणि त्याचं कन्क्लुजन. ओके, आणि आन्सर जे आहेत ते आपण जेव्हा आपला कार्मिनेटिव्ज पार्ट कंप्लीट होईल थेअरीमध्ये तेव्हा तुम्ही शोधून ते आन्सरची जी स्पेस आहे तिथे तुम्ही आन्सर लिहू शकता. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 14 कंप्लीट झालेला आहे, मॉर्फॉलॉजिकल स्टडी ऑफ ड्रग. त्याच्यामध्ये आपण मॉर्फॉलॉजिकल स्टडी केलेला आहे ड्रगचा विच हॅविंग अ कार्मिनेटिव्ह अँड लॅक्झेटिव्ह कॅटेगरी. ओके, सो अजवन, ब्लॅक पेपर, कार्डेमम, नटमेग, इस्पागुल्ला अँड रुबाब ह्या ड्रगचा स्टडी मॉर्फॉलॉजिकल स्टडी आपण एक्सपेरिमेंट नंबर 14मध्ये केलेला आहे. ओके, सो इथे आपला हा एक्सपेरिमेंट नंबर 14 संपलेला आहे. जर तुम्हाला कोणता पार्ट जर कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.